पूर्वी कसं होतं माहिती का, लग्न झाल्यानंतर सासू सुनेला फोर्स करायची की आता हलू द्या सुनबाई पाळणा घरामध्ये, आम्हाला नातवाचं तोंड बघू द्या. पण आता कसं झालंय माहिती का, दिवसमान बदलले आणि हे जे युट्यूबर्स आहेत ना, यांचे तर दिवस फारच बदलले. आता ह्यांचं कसं झालंय, चॅनलचे व्ह्यूज डाऊन झाले की यांना व्ह्यूज स्वतःहून म्हणतात की आता हलू द्या जरा पाळणा, आम्हालाही जरा बघू द्या व्ह्यूजचं तोंड. इथून पुढे 8-9 महिन्यानंतर कुठलंही चॅनल उघडून बघितलं मराठी ब्लॉगरचं तर फक्त एकच आवाज येईल, बस. आणि त्यानंतर आमच्या बाळाने आज इतक्या वेळेस शी केली, आमच्या बाळाला मोडशी झाली, आमच्या बाळाने एवढे दुपटे खराब केले, आमचं बाळ किती वेळ झोपतं, आमच्या बाळाला आम्ही खुटी कोणती पास, आमच्या बाळासाठी हे स्पॉन्सर आलं, आमच्या बाळासाठी तेही स्पॉन्सर आलं. बाळाच्या बालवाडीपासून तर उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च युट्यूबवरूनच काढायचा आहे ना. तर आता फक्त एकच आपली टेस्ट बाकी आहे, ते म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट. एवढ्या दिवसांनी मी कशी काय म्हणजे गरोदर राहू शकते? घरी बाळ येणार आहे का? हा, पोरी म्हणते ते. असा डाऊट येतोय गड्या प्रेग्नन्सीचा. आता पण तुला म्हणली पोरगच होईल. या सगळ्या लोकांना एकाच वेळी निरंजन बाबांचा आंबा कसं काय पावला देव जाणे. निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही. युट्यूब वरती 2 प्रकारच्या बायका आहेत सध्या, एक ज्या खऱ्या प्रेग्नेंट आहेत आणि एक ज्या प्रिटेंड करत आहेत की त्या प्रेग्नेंट आहेत. तर ज्या प्रिटेंड करत आहेत ना, त्या सगळ्या बायका नवरा पीडित होत्या, म्हणजे अगदी 1-2 महिन्यापूर्वी नवऱ्याचा मार खात होत्या, घरातून निघून जात होत्या, म्हणजे काय काय नव्हतं होतं यांच्या आयुष्यात नवऱ्याला घेऊन. पण आता अचानकच नवरा घरी आला आणि टाइम कब मिल गया तुझे. नॉर्मल लोक आहेत ना, ते फॅमिली प्लॅनिंग करून प्रेग्नेंट होतात. हे लोक आहेत ना, कॉन्टेंट प्लॅनिंग करून प्रेग्नेंट होतात. विक्रांत रियांशीच्या सक्सेसफुल हनीमून नंतर आता फायनली त्यांना मुलगी झालेली आहे. अभिनंदन त्यांचं आणि तुमचंही. कारण आता कसं झालंय माहिती का, आता त्या विक्रांतचं बोबडं बाबू ते ऐकायला भेटणार नाही, कारण तो आता बाबू फक्त स्वतःच्या लेकरालाच म्हणेल. आपण तू मी बाबू फिरायला जायचं. आणि आणखी एका गोष्टीसाठी प्रेक्षकांचं अभिनंदन, कारण प्रेक्षकांमधले बरेच सारे लोक आता मामा मावशी काका काकू मामी वगैरे वगैरे होणार आहेत. कारण ह्या युट्यूबर्सचं तुमच्यासोबत एक वेगळं नातं आहे ना, भावा बहिणींनो दादा बहिणींनो. सो तुमच्या भाचा भाचीचं कोड कौतुक. चला तर मागच्या व्हिडिओमध्ये करपावून टाकूयात व्ह्यूजचे डोहाळे लागलेल्या काही ठराविक महिलांना. कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. फॅमिली ब्लॉगिंगचा स्तर दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे. म्हणजे फॅमिली ब्लॉगिंगच्या नावाखाली आजकाल स्वतःची प्रायव्हसी डिस्क्लोज करणं, पूजा प्रेग्नेंट वगैरे गोळ्या दिल्याने ते काय अबॉर्शन झालं त्याचं, फॅमिली प्लॅनिंग डिस्कस करणं. त्याचा अर्थ असा की बाबा लगेच दिवस गेले, प्रेग्नेंट आहे. मग आता ज्याने ऑपरेशन केलंय त्याला पण तसंच म्हणायचं. अर्थातच निर्लज्ज होणं असं चाललंय. या युट्यूबवर ज्या बायका आहेत ना, त्यांना सध्या लागलेले आहेत व्ह्यूजचे डोहाळे. काय विचित्र डोहाळे म्हणायचे. प्रेग्नेंट होईपासून ते डॉलरची डिलिव्हरी, सॉरी लेकराची डिलिव्हरी होईपर्यंत अजिबात व्ह्यूज कडे बघायचं काम नाही, व्ह्यूजच व्ह्यूज. माझी एक मनापासून इच्छा आहे, जेव्हा यांचे लेकरं होतील ना, तेव्हा मला आत्या बनून यांच्या बारशाला बोलवा. मी प्रत्येकाच्या कानात कुर करून इतके छान नावं ठेवेल माहिती का. कुर्र आजपासून तुझं नाव डॉलर, कुर्र आजपासून तुझं नाव व्ह्यूज, कुर्र आजपासून तुझं नाव कॉन्टेंट. बरं, या लोकांचं कॉन्टेंट हगू आहेच, पण सोबतच थंबनेल त्याहून हगू. म्हणजे बघा पूजा प्रेग्नेंट आहे का, आम्ही 4था चान्स घेऊ का. आजी तुम्ही सांगा बरं, काय म्हणते आपली भारत सरकार. सरकार का चिल्लाते चिल्लाते हम दो हमारे दो. आणि या ब्लॉगर्स लोकांना युट्यूब म्हणजे काय गायनोकॉलॉजिस्ट क्लिनिक वाटतं का. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या पुढे प्रश्नचिन्ह. आम्ही गायनोकॉलॉजिस्ट बनून तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यावा अशी तुमची इच्छा आहे का. बघा प्रेग्नेन्सी आहे का, आता काय करू कमेंट मध्ये सांगा. देव प्रत्येकाला आई होण्याचं सुख देतच असते. तुमचे विचार कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. आम्ही 4था चान्स घ्यावा का, कमेंट मध्ये सांगा. तर तुम्ही मला सांगा काय करू, पोरग होईल का नाही मला सांगा. 4था चान्स घेऊ का नको. डोहाळे लागले काय करू, कमेंट मध्ये सांगा. काही लोकांना तर प्लीज बघण्यासाठी सजेशन द्या कमेंट मध्ये की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. ही तर खरंच प्रेग्नेंट निघाली, काय करू कमेंट मध्ये सांगा. तर आज टेस्ट केली आम्ही. टेस्ट मध्ये पूजा जे आहे ते खरंच पॉझिटिव्ह आहे. मला काय सांगणार, काय करू ते पण एक सांगा. ऑपरेशन करून सुद्धा मी कशी काय प्रेग्नेंट झाले, आता काय करू कमेंट मध्ये सांगा. पण तुम्ही एक काम करा, मला कमेंट मध्ये सांगा की मी सांगू का नको. शिसारी लागली काय करू, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमच्या पूनम ताईचं तर नाही झालं अजून जेवण बरं का. सगळं जर आम्हीच करायचंय तर गायनोकॉलॉजिस्टनं काय करायचं, माशा मारायच्या. फीस पे करा, कमेंट करणाऱ्यांना फी उंचावरती घेऊन जा. मी एक सांगू का, या लोकांच्या डोक्यामध्ये किडे झाले, त्या किड्यांनी प्रजनन केले आणि त्या किड्यांना अंडे झाले आणि यांना वाटते की हेच प्रेग्नेंट आहे. महामारी पसरली, प्रेग्नेन्सीची महामारी. यांच्या प्रेग्नेन्सी व्हायरस वरती कोरोना सारखी एखादी वॅक्सिन तरी लॉन्च करा ना. मी एक सांगू का, या लोकांना चिंचेचे डोहाळे नसतील लागत, यांना येड्या बाबळीच्या शेंगाचे डोहाळे लागत असतील. कसली अवलाद जन्माला येणार याच्या पोटी काय कळत नाहीये. आणि आजपर्यंत जितके रॉकेट चंद्रावरती लॉन्च नसतील झाले, तितक्या पटापटा यांचे लेकर युट्यूब वरती लॉन्च होतील. या सगळ्या ब्लॉगर्स लोकांना मला एक गोष्ट सांगायची की आता
प्रेग्नेन्सी टॉपिक मिल्क करून करून तेच मिल्क आपल्या लेकराला पाजा, म्हणजे पुढे जाऊन मी त्या लेकराला म्हणू शकते व्ह्यूज का दूध पिया है तो सामने आके बात कर. ज्या लेकराला स्वतःच्या शीचं ढुंगू देखील पुसता येत नाही ना, त्या लेकराचं सुद्धा युट्यूब वरती चॅनल आहे. बरं, 1 नाही 2 नाही 3 नाही 11 जणी कसे काय प्रेग्नेंट होऊ शकतात एकाच वेळेस? हे यांच्या लेकरांना आवाज कसा देत असतील? बेटा कॉन्टेंट इकडे ये, चल ये आणि कॉन्टेंट आल्यावर कॉन्टेंट चल आता व्हिडिओ शूट करायचा आहे, थोडं रडून दाखव बरं. रड, मी चिमटा घेतो. हा रड. बघा ना, सकाळपासून लेकरू रडतंय, जेवली पण नाही. कशाने झालं असेल काय माहिती लेकराला. या वर्षी कोणाकोणाच्या घरामध्ये कॉन्टेंटचा पाळणा हलणार आहे? मी तर बकायदा लिस्टच करून आणली आहे. तर पहिलं नाव आहे, यांचं नाव कसंच विसरणार, बापरे, प्रत्येक गोष्टीत अग्रेसर पहिलं नाव आहे मोहिनी हजारे, राधा भालेराव, पूनम तुपे, पूजा वाघमारे, प्रियंका वाघमारे, प्रिया प्रीतम, विक्रांत रियांशी, अवनीश गजाली, अश्विनी ढोणे, रुपाली शिंदे. याच्यातल्या काही बायका ज्या आहेत ना त्या खरंच प्रेग्नेंट आहेत, आणि काही ज्या महिला आहेत का त्यांना बऱ्याच वर्षानंतर मूल होतंय, आणि त्यांच्यासाठी हे सगळे फेक ड्रामे बघणं प्रचंडच कठीण असणार आहे. याच्यातले अर्धे लोक खोटे प्रेग्नेंट आहेत, आणि मग ज्यावेळेस ही गोष्ट उघडकीस येणार असं यांना वाटतं त्यावेळेस लगेचच एक कव्हर अप करण्यासाठी आमचं बाळ पोटातच गेलं, आमचं अबॉर्शनच झालं. नंतर मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर बोलले की तुम्ही काहीतरी वजन वगैरे उचललं असणार, त्याच्यामुळे तुम्हाला राहिलं होतं पण ते पडलं. पूजा प्रेग्नेंट वगैरे गोळ्या दिल्याने ते काय अबॉर्शन झालं त्याचं. म्हणजे सेन्सिटिव्हिटी नावाचा प्रकार यांच्यातला केव्हाच मेलाय. फक्त पैसे आणि व्ह्यूज याच्या पाठीमागे हे आंधळेपणाने धावत सुटले. आणि ज्या लोकांना वाटतं ना की हे अडाणी लोक आहे, जाऊ द्या, पैसे कमवतायत तर कमवू द्या, मी तुम्हाला एक सांगू का, हे तुमच्या आमच्यापेक्षा कैक पटीने पोहोचलेले लोक आहेत. कारण या लोकांना कुठल्या टॉपिकला मिल्क करून व्ह्यूज येतात, कुठल्या टॉपिकला सतत बोलून पैसे कसे कमवायचे, हा फॉर्म्युला या लोकांना बरोबर माहितीये. काय मग मोहिनी काकू किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 मोहिनी काकू, तुम्हाला एक सांगू का, जर समजा तुम्हाला लेकरांची नावं नाहीच बरं सुचली तर काय करायचं माहिती का, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट असं डिसेंबर पर्यंत 12 लेकरांची नावं ठेवून टाका. कसं आहे माहिती का, आपलं आडनाव हजारे, याचा अर्थ असं थोडीच आहे की बाबा आपली लोकसंख्या हजारावर नेऊन पोहोचवायची. तसं चॅनलचं कॉन्टेंट बघून आहे ना मला एक गोष्ट फार प्रखरतेने जाणवते की चॅनलचं नाव हजारे नाही असं एकंदरीत पाहिजे होतं. काकूला आली होती भाई एक प्रेग्नेन्सी किट प्रमोशन साठी, आणि मग आता टॉपिक कसा मिल्क करायचा, गणेशला कितीच मिल्क केलं होतं काकूनी, आणि इथं प्रेग्नेन्सी किट आली होती, कसं काय चान्स सोडणार ना काकू. मग काकूंनी लगे सुवर्ण संधी येताना बघितली, आणि काकूनी बरोबर त्याचा फायदा घेतला, आणि काकूंनी चक्क 12-13 ब्लॉग बनवले त्या एकट्या विषयावर. गुड न्यूज, माझी तब्येत का बरी नाही. मला जेव्हा कळलेलं वी आर प्रेग्नेंट, गणेशजी अशा अवस्थेत मला सोडून गेले तर काय करू आता. गुड न्यूज, जेव्हा मला कळलं मी गरोदर आहे, मी साफसफाई केली घराची. मकर संक्रांतीला सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेलो, बाळाचे फोटो लावणार गणेशजी. गुड न्यूज, माझं सासर आणि गोड बातमी, प्रेग्नेन्सी टेस्ट किट आणली, आय एम प्रेग्नेंट, मी आई होणार आहे. ही कशी वेळ आहे मिलन आणि जुदाई. गुड न्यूज, रिझल्ट ऐकल्यावर गणेशजी कसे रिॲक्ट झाले. तसं त्या प्रेग्नेन्सी किटचं प्रमोशन मला पण आलं होतं, मग मी त्यांना सांगितलं मी सिंगल आहे. आणि जसा का काकूला आला भाई मेल प्रेग्नेन्सी किटचा, तसा टॉपिक रंगवायला सुरुवात केली, कारण तो टॉपिक बिल्ड झाला पाहिजे ना. कळतंय का तुम्हाला डोकं? तर काकूंनी पहिला व्हिडिओ टाकला, मला मळमळ होते, कदाचित गुड न्यूज तर नसेल ना. लगेच भाई 2,38,40,000 व्ह्यूज. हे कन्फर्मच आपण सध्या करू शकत नाही की बाबा प्रेग्नेन्सी वगैरे आहे, परंतु मळमळ, उलटी, चक्कर येणे हे लक्षणं असतात. परंतु वर्ण संधी आणि मग लगेच दुसरा व्हिडिओ, जेव्हा मला कळलं वी आर प्रेग्नेंट. तर आता फक्त एकच आपली टेस्ट बाकी आहे, ते म्हणजे प्रेग्नेन्सी टेस्ट. तर ते सुद्धा मी लवकरात लवकर करून तुम्हाला रिझल्ट दाखवणारच आहे. त्यानंतर गुड न्यूज, या सिरियलचे इंटरेस्टिंग एपिसोड यायला लागले. बघा मी प्रेग्नेंट आहे की नाही, गणेशजी बाप होणार, मी तिसरं लेकरू सांभाळू शकेल का, बघा घरच्यांना कळवलं मी प्रेग्नेंट आहे, फायनली प्रेग्नेन्सी किट आणली, प्रेग्नेन्सी किटचं रहस्य आज उलगडणार. 1 रेष आली की 2 रेष आली. गणेशचे रिझल्ट बघून रडले. या मालिकेचा पुढचा भाग फक्त आणि फक्त तुमच्या लाडक्या युट्यूब वरती. तर ह्या एका टॉपिकला मिल्क करून 14 व्हिडिओ बनवले. फायनली 14व्या व्हिडिओ मध्ये यांनी सांगितलं की ह्या प्रेग्नेंट नाहीये, इतके दिवस फक्त नाटक चाललेलं होतं. पिंक लाईन आहे पण एकच आहे, त्याच्यामुळे मी प्रेग्नेंट नाही आहे. या सिरियलची कुणीतरी मला विलन बनवा. देखा भाऊजी आपने, बहू रानी तो कभी प्रेग्नेंट थी ही नहीं, ये सिर्फ नाटक था, नाटक. या काय कमी होत्या की आता हमारी
राधे मा भी प्रेग्नेंट. आता राधा भालेराव ह्या प्रेग्नेन्सीच्या ट्रेंड मध्ये एकदम उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवणाऱ्या एक हरहुन्नरी कार्यकर्ता. एका व्हिडिओमध्ये फक्त मी प्रेग्नेंट आहे की नाही हे सांगण्यासाठी 20 ते 22 मिनिटं घेतात. शेवटपर्यंत त्यांनी सांगितलंच नाही, फक्त एवढं सांगितलं की माझं ऑपरेशन झालेलं आहे आणि मी प्रेग्नेंट कशी काय असू शकते. मी कशी काय म्हणजे गरोदर राहू शकते डॉक्टरने सांगितलं, पण मी डॉक्टरला काय म्हणलेलं माहितीये का, माझं ऑपरेशन झालेलं आहे, मग हे असं कसं काय होऊ शकतं. ह्या राधा भालेरावचा अँटीना नेमकं कोणत्या ग्रहावरून सिग्नल पकडतोय मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. आता 1 महिन्यापूर्वी नवऱ्याचा उतडुस्तर मार खाल्ला, अख्ख्या रस्त्याने फिरत होती आणि आता लगेचच महिनाभरानंतर ही प्रेग्नेंट राहिली. कसं कायच म्हणजे एवढं प्रेम येतं काय माहिती. टाइम कब मिल गया तुझे. राधाला प्रेग्नेंट होऊन 1 महिना पण झाला नव्हता की लगेचच राधाची डिलिव्हरी झाली. ए राधा, अगं लेकरू डाउनलोड केलंय की अमेझॉन वरनं मागवलंय. ऐक ए राजा, ती परीची जी गोष्ट होती ना लहानपणी आपल्याला सांगायची, ती खरी नसते बरं का. येत होते आम्ही तर 15 दिवसात, कशाचं 15 दिवस पण नाही झाला, 8 दिवसातच बाळा गरोदर बी राहिली, दिवस बी झाला, सगळं संपलं आणि हा बाळा 3 दिवस झाले. राधा, मी एक सांगू का, तू तुझ्या लेकरांच्या मराठी महिन्यांवरनं नाव ठेव. प्रत्येक महिन्याला एक लेकरू झालं की चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. कारण आता इंग्लिश महिन्यांची नावं जे आहेत ना ते मोहिनी काकू त्यांच्या लेकरांची ठेवणार आहेत. हम दो हमारे दो. पूनम काकू दिवसभर एवढं अब्बर गब्बर खातात, त्यांच्या पोटात गॅस होतो आणि त्यांना वाटले की त्या प्रेग्नेंट आहेत. जगाच्या वेगळं गाभण राहत नाही, परंपरा आहे. अभन राहायची परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. तुमची डिलिव्हरी ढोर डॉक्टर करणार का हो? ह्या आहेत ब्रुसलीची बहीण सुजली. सगळ्यात जास्त टेन्शन मला पूनम तुपेच्या सबस्क्रायबरच आहे. मामा कितीच कपडे करण आता लेकराला. प्रत्येक जण भावा बहिणीनं कितीच टेन्शन आहे मामाला आता. बऱ्याच भावा बहिणींना सांगितलंय. पूनम काकू ते सगळं जाऊ द्या, डोहाळ जेवणाचं काय बेत आहे ते एकदा सांगून द्या बरं. भावा बहिणींनो, बेताचा व्हिडिओ टाकन मी खास तुमच्यासाठी. पूजा वाघमारे ह्या देखील प्रेग्नेंट आहेत. यांना मळमळ होत होती आणि यांना वाटलं ह्या प्रेग्नेंट आहेत. लगेचच हॉस्पिटलमध्ये गेल्या, बघा पूजा प्रेग्नेंट आहे की नाही. आम्ही बघून काय करायचे, तिचे डोहाळे पुरवायचे, तिच्या डोहाळ जेवणाला यायचे, तुमच्या लेकराचं नाव ठेवायचे. नेमकं तुमची इच्छा काय? आम्ही असं चोरोटी भरायची आहे का आता 3 महिन्यानंतर? आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत? आम्ही बघून कायच करणार. काय चमत्कार झालाय, तुम्ही आता आई वडील होणार आहेत परत तिसऱ्यांदा. काय करू आम्ही हे बघून? बोलायच्या राड्यात चपल्या सुद्धा विसरलो बघा, आता चपल्या घालून येतो. बापरे, व्हिडिओ मध्ये चक्क चप्पल कशी घालायची हे देखील यांनी दाखवलेलं आहे. मला तर माहितीच नव्हतं की आजपर्यंत चप्पल कशी घालतात. मी हे अशी घालून फिरत होते. मग काही लोकांना असं वाटतं की हा एक काहीतरी युट्यूब वरती फेक ट्रेंड चालू आहे गरोदर व्हायचा. मला तर माहिती पण नव्हतं कोण युट्यूब वरती काय ते भालेराव वगैरे आहेत. किती म्हणजे कितीच ती हिपोक्रेसी आहे नाही का. एकीकडे म्हणायचं की आम्ही व्हिडिओसाठी प्रेग्नेंट होण्याच्या ट्रेंड मध्ये नाही येत बरं का, आणि सेम टॉपिक वरती 4 व्हिडिओ बनवायचे आणि या ट्रेंड मध्ये सहभागी व्हायचं. आणि ठीक आहे, 2 मुलं ठीक आहेत ना, तिसरं म्हणलं की म्हणजे फॅमिली पण वाढते आणि खर्च सगळ्याच गोष्टी वाढतात. तिसरं कॉन्टेंट ठेवणार की नाही, चुकीचं वाचलं का, सॉरी, तिसरं लेकरू ठेवणार की नाही, या प्रश्नाला तुम्हाला आमच्याकडनं काय उत्तर अपेक्षित आहे? उद्या काय हा प्रश्न UPSC मध्ये येणार आहे का की पांडुरंग आणि पूजा वाघमारे यांना किती अपत्य आहेत? 3, 6, 12, 18. कृष्णाच्या टायमाला पण अशी तुरसून बसले, गौरीच्या टायमाला अशी तुरसून बसले. तिला पाहिजे काय? हा बस समोर. हे अशा रुसण्यामुळेच आपण 1.4 बिलियन झालोय. वाईट बोलत होतो का? चांगलं सांगत होतो की. हे पूजा, हातामध्ये जी फणी आहे ना, त्याने अगोदर आपल्या उवांची लोकसंख्या कमी कर आणि मग त्यानंतर भारताची लोकसंख्या वाढवण्याचा विचार करा. कसं करायचं तुझं ऑपरेशन? होय, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करायचंय की नाही या गोष्टी ऑनलाईन डिस्कस करण्याच्या आहेत का? हा निर्णय अगदी दोघांचा असतो. फार फार तर आपली जवळची फॅमिली इन्व्हॉल्व असते. सगळ्या जगाला कशाला विचारतायत? पूजा प्रेग्नेंट वगैरे गोळ्या दिल्याने ते काय अबॉर्शन झालं त्याचं. प्रेग्नन्सीच्या नावावरती व्ह्यूज कमवून झाल्यानंतर मग गोळ्या दिल्या, अबॉर्शन केलं, लेकरू मेलं, पोटातच गेलं, हे असल्या फालतू गोष्टींवरती हे लोक व्हिडिओ करतात. किती सिक माइंडेड आहे हे, की एखाद्या न जन्मलेल्या बाळाला हे लोक मारून टाकतात. असं लाईक नॉर्मली लोक असं बोलू तरी कसे शकतात? खूप भयानक अवघड आहे ह्या लोकांचं. कॉन्टेंटसाठी कुठल्याही थराला हे लोक जाऊ शकतात. त्याचा अर्थ असा की बाबा लगेच दिवस गेले, प्रेग्नेंट आहे. प्रियंका वाघमारे, आता भावानी असं सगळं केल्यानंतर दुसरा भाऊ कसं काय मागे राहणार ना या कॉन्टेंटच्या रेसमध्ये? त्यांनी प्रेग्नेन्सीचा ब्लॉग टाकला की आपल्याला लगेच बरोबरी करणं गरजेचं आहे की नाही. हा म्हणजे कळतंय की तुम्हाला कॉन्टेंटसाठी किती ती मरमर. आम्ही घेणार आहोत की नाहीत 4 चान्स. युट्यूब फॅमिलीचं म्हणणं आधी ऐकून त्यांचं काय आहे काय नाही, तर तुम्ही मला सांगा काय करू, वर्ग होईल का नाही मला सांगा. 4था चान्स घेऊ का नको? चला नका घेऊ. 1.4 बिलियन आहेत आपण. भावकी मध्ये एवढी बरोबरी ठीक नसते. मजबूर है पर आप नहीं. इकडे स्वतः
स्वतःची पोरगी आजारी आहे, त्या पोरीच्या हॉस्पिटलच्या बिलसाठी भावाने लॅपटॉप विक्री काढलाय, तरी सुद्धा तुम्हाला 4th चान्स घ्यायचा आहे. त्या लेकरांना चांगली गुड लाईफ तर प्रोव्हाइड करा अगोदर, मग बाकीचा विचार करा. कॉन्टेंट साठी एवढ्या खालच्या थराला नका जाऊ. पहिला म्हणजे युट्यूब फॅमिलीचा सल्ला गेला, मग ही कसं आहे पोरग होईल का नाही. अख्खा व्लॉग पोरग पाहिजे पोरग पाहिजे पोरग पाहिजे म्हणून चान्स घेतला. ही मेंटॅलिटी कधी बदलणार आहे देव जाणे. म्हणजे खूपच भयानकच सिक माइंडेड मेंटॅलिटी आहे ही. माझ्या आई वडिलांबद्दल मी एक गोष्ट सांगते, म्हणजे मला अभिमान आहे या गोष्टींचा. माझा जेव्हा जन्म झाला ना, अख्ख्या शिक्षक लोकांना माझ्या वडिलांनी पेढे वाटले होते, जिलेबी सुद्धा वाटली नव्हती. म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की मुलगा झाला म्हणून. तर एका जणांनी सहज विचारलं की काय गुरु तुम्हाला मुलगा झाला का? मग माझे वडील म्हटले की नाही मुलगी झाली आहे. म्हणे पेढे कस काय? तर नाही म्हणे माझ्या मुलीला मी मुलासारखंच वाढवणार आहे. आणि ती गोष्ट 100% खरी आहे. त्यांनी मला खरंच मुलासारखं वाढवलंय. सलामत हो और एकदम सेफली हो, नॉर्मल डिलीवरी हो और उसको जैसा भी हो, लड़की हो या लड़का हो, लेकिन एकदम ठीक ठाक एकदम हेल्दी हो. तिकडे ती प्रज्ञा खरात प्रेग्नेंट आहे तिच्या लिव्ह इन पार्टनर पासून, आणि तिकडे तिची एक्स ननंद म्हणजे आताची आत्या, हो विशाल मामा म्हणल्यानंतर प्रिया तिची आत्या, तर ती प्रेग्नेंट आहे. कितीच ती चढाओढे बाबा प्रेग्नेंट होण्यासाठी या बायकांची. जोक्स अपार्ट, पण एक फार सुंदर कविता आहे. प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणत्या उपाई. आई होणं मुळातच किती सुंदर भावना आहे नाही का? आणि ज्या बायका खरंच प्रेग्नेंट आहेत का, त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं बाळ हेल्दी जन्माला यावं. खूप चांगला कॉन्टेंट कंझ्युम करा, आनंदी राहा, हसत खेळत राहा, आणि तुमचं बाळ आणि तुम्ही सुखरूप राहावे हीच देवाचरणी प्रार्थना. पण ज्या खोट्या खोट्या प्रेग्नेंट आहेत ना, उनको गाली देने के लिए एक दबाए कमेंट बॉक्स में. So that is it for today guys. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका, कारण इंस्टाग्राम वरती मी सतत लाईव्ह येत असते, तिथे आपण गप्पा मारूयात.